नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय कमालीचा भाग आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आता इकडे सारंगनी सार्थनी राजकुमारच्या कानाखाली मारलेली असते. आता इकडे राजकुमारने जो काय कट रचलेला असतो ना, डिवोर्स पेपर खोटे पाठवायचा आणि सावलीचा जीव घ्यायचा, ते सगळं आता इकडे सारंग समोर येतं. आता इकडे सावली डायरेक्टच सारंगला सांगते आपण आई बाबा होणार आहेत. तर ते सगळं सारंग पुढे कशा प्रकारात येतं. आता सारंग राजकुमारला कोणती शिक्षा देतो. आता इकडे राजकुमारला एक चूक मागात पडते, तर ती राजकुमारची कोणती चूक असते ते सगळं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग खरंच कमालीचा असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे डायरेक्टच सावली पण म्हणते मला काही देखील झालं ना तरी सारंग सरांना ही गोड बातमी दिलीच पाहिजे. मला लवकरात लवकर हे सगळं सारंग सरांना सांगितलंच पाहिजे. याच्याकरताच आता इकडे सावली फार अशी प्रयत्न करू लागत असते. पण प्रेक्षकांनो, आता इकडे हा राजकुमार त्याची फार अशी खेळी साधत असतो. आता इकडे राजकुमार म्हणतो काही देखील झालं ना, मला ही बातमी ना सावलीला अजिबात काही देखील एक सारंगला सांगू द्यायची नाही. बरं, आता मी नवीन प्लॅन करेल. आता ही सावली माझ्याकडनं मिळली तर नाहीच. मी किती कट करताना केली ना सावलीला मारायचा, तरी सावली माझ्याकडनं मिळली नाही. पण आता मी दुसरी खेळी सांगणार आहे. बरं, आता मी सावलीला मारणार नाही, पण आता मी सावली बरोबर असं काही करणार नाही त्याची जिंदगीभर तिच्या लक्षात राहील. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे हा नीच राजकुमार आहे ना, मुद्दामच खोटे डिओस पेपर असे बनवून घेतो. आता इकडे राजकुमार मुद्दाम खोटे डिओस पेपर बनवतो एका वकिलाकडनं. वकिलाला तो पैसे देऊन म्हणतो हे पेपर आहे ना तुम्ही सारंगला द्या आणि हे पेपर आहे ना तुम्ही सावलीला पण द्या. असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ना सारंग पण घरी आलेला असतो, कारण की राजकुमारनी सारंगला घरी बोलवलेलं असतं. आणि आता इकडे सारंग पण बोलतो काय झालं बरं दादा, तुम्हाला का बरं बोलून घेतलं बरं. तेवढ्यात राजकुमार पण बोलतो अरे सारंग, मी तुला कसं सांगू, मला काही देखील एक कळत नाहीये. अरे मी तुला कोणत्या तोंडाने ही बातमी देऊ, मी तुला कसं सांगू, मला खरंच काही एक कळत नाही. आता इकडे सारंग पण बोलतो दादा प्लीज तू असा सस्पेन्स वाढवू नको, जे काही खरं आहे ना मला ते सांग बरं. आता माझं इतकं डोकं पिकलंय ना, मी काही पण ऐकायला तयार आहे, पण तुम्हाला जे काही घडलंय ना ते सगळं सांग बरं. कारण की सावली घर सोडून गेल्यापासून आहे ना, मी फार अशा वेगळ्याच विचारामध्ये राहतो. प्लीज मला काय ते खरं सांग बरं. तू काय घडलं होतं बरं सावली आल्यावर, काय झालं होतं. तेवढ्यात राजकुमार पण बोलतो डिवोर्स, हे घे सारंग डिवोर्स पेपर. आता प्रेक्षकांनो, सारंगने ते पेपर बघितल्यावर त्याच्या पायाखालची जमीन एकदम अशी सरकून जाते. आता डायरेक्ट सारंग बोलतो काय डिवोर्स पेपर, हे कोणाचे डिवोर्स पेपर नाही, तू माझ्याकडे का बरं देतोय बरं, हे कशाचे डिवोर्स पेपर आहे बरं, हे कोणाचे. आता तेवढ्यात राजकुमार पण बोलतो अरे सारंग मला सगळं कळतंय, तू प्लीज दुसरा त्रास करून घेऊ नको, मला सगळं माहिती आहे, हे तुला पण कळलंय, हे डिवोर्स पेपर सावलीनीच पाठवले, पण तू तसं अजिबातच बोलत नाही बरं. मला सगळं कळतंय सारंग, तू स्वतःची काळजी घे. आता इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो नाही नाही नाही, सावलीने डिवोर्स पेपर अजिबात पाठवले नसेल, सावली असं काही देखील करू शकणार नाही. आता इकडे राजकुमार पण बोलतो हो अरे तिनेच ते डिवोर्स पेपर पाठवले. तेव्हा तिथे प्रेक्षकांनो ना आता इकडे घरातले सगळे पण येतात. आता सगळ्या घरातल्यांना पण प्रचंड असा धक्का बसलेला असतो. सगळे ते बोलतात हे सगळं काय घडून गेलं बरं, त्याचं सगळं घडेल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं. आता प्रेक्षकांनो इकडे सावलीकडे पण ना तो माणूस येतो. तो माणूस सावलीकडे येऊन ते पेपर देतो. आता इकडे तो माणूस म्हणतो सावलीला मॅडम सावली तुम्हीच आहे ना. आता सावली पण बोलते हो मी सावलीच आहे बरं, तुम्ही कोण आहात बरं. तो माणूस पण बोलतो मी वकील आहे बरं, सारंग सरांनी तुम्हाला हे पेपर पाठवले बरं. तेव्हा सावली पण बोलते कोणते पेपर सारंग सरांनी मला कोणते पेपर पाठवले बरं. आता इकडे सावलीला पण तो वकील म्हणतो हे पेपर आहे ना डिवोर्स पेपर आहे, त्यांनी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवले. आता प्रेक्षकांनो ते डिवोर्स पेपर पाहिल्यावरती सावलीला जो काय धक्का बसलेला असतो ना, सावलीला प्रचंड असा त्रास होतो. सावलीच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो, तो डायरेक्ट तिचा खाली पडून जातो. सावलीला खूप असं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा तिथे ते सरपंच पण असतात. ते सरपंच पण ना सावलीला पाणी देतात, सावलीला तिथे बसवून घेतात. ते बोलतात तू शांत बस बरं 2 मिनिटं बाळा, तू 2 मिनिटं शांत बस. आता ते पण त्या वकिलाला घेऊन बाजूला येतात. ते बोलताय सगळं काय बोलतोय बरं तू, हे सगळं काय चाललंय बरं. तो वकील पण बोलतोय सगळं खरंय बरं. आता ते सरपंच पण बोलतात त्या वकिला तू जा बरं इथून. तो वकील पण ते पेपर तिथेच ठेवून सरपंचांना देऊन तिथून निघून जातो. बरं, आता इकडे सावलीला फार असं वाईट वाटत राहतं. सावली एकदम अशी विचारामध्ये पडलेली असते. तेव्हा ते सरपंच पण सावलीला बोलतात तुम्ही ना मॅडम अजिबात काही देखील एक विचार करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. आता सावली पण बोलते सगळं काय झालं बरं, त्यांनी मला डिवोर्स पेपर पाठवले बरं, मी ही गोड बातमी मी त्यांना देणार होती बरं, आणि हे सगळं काय होऊन बसलं, त्यांनी मला डिवोर्स पेपर पाठवले, ते मला डिवोर्स पेपर पाठवतील असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं. आता तेव्हा ते सरपंच पण बोलता अहो मॅडम तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका बरं. आता इकडे सावली पण बोलते हे सारंग सरांनी डिवोर्स पेपर मला अजिबात काही देखील एक पाठवले नसेल बरं, याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा 100% हात आहे बरं, याच्यामध्ये कोण ना कोणतरी सामील असेल बरं. असं म्हणून आता इकडे सावलीला पण थोडासा तिलोत्तमावरती डाऊट आलेला असतो, कारण की सावलीला असं वाटते सगळं तिलोत्तमाने केलं असेल बरं. आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्ट राजकुमार पण बोलतो आता सावले बघ तुझ्या बरोबर मी आता काय करतो. आता तू ना पूर्णपणे अशी फसून गेली. पण प्रेक्षकांनो तो त्याचा जो काही डाव असतो त्याचा तो डाव ते तसा फ्लॉप होणार असतो. आता इकडे सारंग पण बोलतो नाही हे सावलीने अजिबात पाठवलं नसेल. तिलोत्तमा पण बोलते अरे सारंग हे सगळं सावलीनीच पाठवलंय, सगळ्या काटकारस्थानामध्ये सावली सामील तुला कळत नाही बरं, काळे लोक नाशेत असतात,
हे काळे लोक जितके बाहेरून काळे असतात त्याच्यापेक्षा जास्त ते आतून काळे असतात. तू त्याच्यावरती अजिबात काही देखील एक विश्वास ठेवू नको बरं. मी तुला माझ्या आईचं सांगितलं ना, माझी ती सावित्री आई कशी वागायची बरं माझ्या बरोबर. अरे ती खूप नालायक होती बरं. ही सावली पण तशीच आहे. तिच्यावरती अजिबात काही देखील एक विश्वास ठेवू नको. सारंग पण बोलतो, आई बस झालं बस झालं, हे तू अजिबात काही देखील एक बोलू नको. आता इकडे सावली पण बोलते, मला लवकरात लवकर जाऊन सारंग सरांना भेटलंच पाहिजे असं म्हणत. इकडे सारंग पण येणार सावलीला भेटण्याकरता जातो, सावली पण येणार सारंगला भेटण्याकरता येते. त्या दोघांच्या प्रेक्षकांवर रस्त्यामध्ये अशी टक्कर होऊन जाते. ते दोघे एकमेकांना पाहता. आता इकडे डायरेक्टच सावली पण रिक्षावाल्याला बोलते, थांबा इथे ना माझे सारंग सर आले बरं. आता इकडे डायरेक्टच सारंग पण गाडी त्याची थांबवतो. तो बघतो तर काही त्याची सावली असते. आता ते दोघं एकमेकांना समोरासमोर बघतात. आता इकडे सावली बोलते, तुम्ही सर असं वागाल मला असं अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं. आता तेव्हा तिकडे सारंग पण बोलतो, अगं मी तुला काही देखील एक दिवस पेपर पाठवले नाहीये बरं. आता इकडे सावली पण बोलते, मला माहिती आहे दिवस पेपर तुम्ही पाठवले नाहीये, पण हे दिवस पेपर तुमच्या आईने पाठवले, तुमची आई ते सगळं करू शकते. आता तेव्हा तिथे सारंग पण बोलतो, माझी आई दिवस पेपर पाठवू शकते हे तो अजिबात बोलायचं नाही. माझ्या आईवरती अजिबात तो काही देखील एक आळ आणायचा नाही. माझ्या आईवरती अजिबात काही देखील एक तो आरोप करायचा नाही. आता प्रेक्षकांना तेवढ्या तिथे राजकुमार पण एकाची गाडी रिपेअर करायला आलेला असतो. आणि राजकुमार त्या दोघांचं बोलणं असं लपून ऐकू लागत असतो. आता इकडे सारंगनी पण राजकुमारला बघितलेलं असतं. आता इकडे सारंगला राजकुमारची थोडासा डाऊट आलेला असतो, कारण की राजकुमार कोपऱ्यामध्ये लपलेला असतो. आता तिकडे सावली पण बोलते, अहो सर असं का करताय बरं तुम्ही मला का दिवस पेपर पाठवले बरं. अहो आपण आई बाबा होणार आहात. मी तुम्हाला हीच बातमी केव्हाचा सांगण्याचा प्रयत्न करत होते, तुम्ही मला दिवस पेपर पाठवले तुमच्या आईच्या सांगण्यावरनं, ते पण. आता प्रेक्षकांनो सारंगचा आनंद जो काय असतो तो एकदम असा प्रचंड वाढलेला असतो. सारंगचा आनंद काही गगनात मावेन असा झालेला असतो. सारंग बोलतो, काय आपण आई बाबा होणार आहे. तिकडे सारंगला प्रचंड असा आनंद झालेला असतो. आता सारंग कशी सावलीला मिठी मारतो. सारंग सावलीला मिठी मारून बोलतो, सावली तुम्हाला जगातली सगळ्यात मोठी अशी आनंदाची बातमी दिली बरं. आता इकडे सारंग सावलीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. पण आता इकडे सावली पण बोलते, हे सगळं काय होऊन बसलं बरं, पण तुम्ही मला दिवस पेपर पाठवले. आता इकडे सारंग पण बोलतो, सावली 2 मिनिटं थांब बरं, मला ना मागे कोणतरी दिसतंय बरं. आता प्रेक्षकांनो मागे पण राजकुमार लपलेला असतो, तो सारंगनी पण बघितलेला असतं. सारंग बोलतो, राजकुमार इथे लपलाय. आता इकडे सारंग पण राजकुमार ते घेऊन येतो. सारंग पण बोलतो, राजकुमारला दादा तू इथे लपून का बरं आमचं सगळं बोलणं ऐकत होता बरं तू. आता प्रेक्षकांकडे राजकुमारची जीव काय गाठखळी बसलेली असते, ती एकदम अशी बघण्यासारखी झालेली असते. राजकुमार एकदम असा घाबरतो. राजकुमारला फार असा थंड असा घाम येतो. राजकुमार पण बोलतो, अरे मी कशाला लपून तुमचं बोलणं ऐकू बरं, मी तुमचं काय देखील एक लपून बोलणं ऐकत नसतो. तिकडे सारंगला थोडासा त्याच्यावरती डाऊट आलेला असतो. सारंग बोलतो, बरं ठीक आहे तू जा बरं असं इथून. आता इकडे सारंग पण दुसऱ्या दिवशी घरी येतो. आता सारंग पण घरी येऊन येणार सावलीचं जे काय घडलेलं असतं ते सगळं तिलोत्तमाला सांगतो. तिलोत्तमा पण बोलते, सावलीला ना मी माफ करते, सावलीला घेऊन ये बरं, तू लवकरात लवकर घरी मीच सावलीला आणायला जाते असं म्हणून. आता इकडे नाही, तिलोत्तमा पण सावलीकडे जाते. तिलोत्तमा सावलीकडे जाऊन बोलते, सावली मला माफ कर बरं, मीच्या बरोबर फार चुकीचं वागले बरं. कारण की तिलोत्तमाला फक्त बाळ हवा असते, त्याप्रती सगळे पटकार सांगते चेक करू लागत असते बरं. आता सावली प्रेक्षकांना तिला काही देखील एक माफ करत नसते, कारण की सावलीला माहिती असतं या सगळ्या पटकार स्थानामध्ये तीच सामील आहे बरं. ती तिलोत्तमा सुद्धा दिवस पेपर खोटे पाठवले. पण आता तिलोत्तमा काही देखील ते सगळं बोलत नाही. जेव्हा ही बाळाची बातमी मी सांगते ना, ती तिलोत्तमा पलटी मारते मुद्दाम. आता सावलीला पण प्रचंड तिच्यावर राग आलेला असतो बरं. आता सावली बोलते, मी अजिबात काही देखील त्या घरी येणार नाही बरं. तिकडे तिलोत्तमा तिच्या पुढे लोटांगण घालते. तिलोत्तमा बोलते, प्लीज सावली तू घरी ये. पण सावली प्रेक्षकांना काही देखील घरी यायला तयार नसते. आणि आता इकडे डायरेक्टच सारंग पण मुद्दामच त्या राजकुमारचा फोन पण तो चोरून असा बघतो. तो बघतो तर काय त्याच्यामध्ये सगळे असे मेसेज पाठवलेले असतात, कॉल लावलेले असतात, ते म्हणजे गुंडांना. ते सगळे तो मेसेज वाचतो, ते सगळ्या कॉल रेकॉर्डिंग बघतो. आता प्रेक्षकांना त्याच्याने सारंगला जे काही सगळं सत्य असतं ते सगळं सत्य कळतं. आता इकडे सारंग पण बोलतो, काय म्हणजे दादानी माझ्या बायकोचा सावलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्या सगळ्या पटकारस्थानामध्ये दादा सामील होता. तो असं वागेल असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. तो माझ्या बायकोचा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय, आता मी त्याला अजिबात काही देखील एक सोडणार नाही बरं असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे डायरेक्ट सारंगला साडकाने जाऊन त्याच्या कानफट्ट्यामध्ये वाजवतो. राजकुमारच्या तिची कॉलर पण पकडतो. तिकडे सगळ्यांना प्रचंड असा धक्का लागतो बरं. तिथे अमृता पण इथे अमृता बोलते, हे सगळं काय करतोय बरं सारंग, तू तुम्हाला नवऱ्या बरोबर हे सगळं वागशील असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं बरं. तू एक फार चुकीचं वागतोय, तू त्यांना सोड बरं. आता प्रेक्षकांना सारंग पण बोलतो, मी या माणसाला अजिबात काही देखील एक सोडणार नाही. अरे ती सावली किती चांगली बरं, तू त्या सावलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आता प्रेक्षकांना इकडे ना तिलोत्तमा पण परत घरी येते. तिलोत्तमा हे सगळं त्यांचं बोलणं ऐकते. आता इकडे तिलोत्तमाला पण फार असा राग आलेला राहतो, तो म्हणजे राजकुमारवरती. आता तिकडे तिलोत्तमा पण बोलते, राजकुमार तू असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हे सगळे ह्या घराचे संस्कार नाही बरं. तू सावलीचा जीव घ्यायचा प्रयत्न करशील असं मला स्वप्नात देखील मी विचार केला नव्हता. तू हे फार चुकीचं वागलाय बरं. राजकुमारची आता चांगलीच दाखळी बसलेली असते. आता इकडे राजकुमारला पण या चांगलीच अशी शिक्षा मिळणार असते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो.